नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय मल्हार डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो बघू शकता ही मोळची म्हैस आहे. मित्रांनो मोळमध्ये आपण जो लॉट घेतला होता व्हिडिओमध्ये 3 नंबरला होती. साधारणतः 1 वर्ष झालं वेळ, म्हणजे आपण घेतलेली 7 महिने झाले आणि त्याच्या आधी एक 4 महिन्याची वेलेली होती त्यांच्याकडे. व्हिडिओ दाखवायचा आणि सांगायचा उद्देश एकच आहे. आ गेले ना थोडा आ गेलं. धारबीर अतिशय सुंदर आहे म्हशीची. आज 1 जून आहे मित्र. 1 जूनचा सकाळचा व्हिडिओ आहे म्हशीचा. तर व्हिडिओ दाखवायचा एकच उद्देश आहे मित्र की चांगल्या क्वालिटीच्या म्हशी जास्त दिवस दूध देतात. म्हशीची लागवड त्यांनी केली नाही. आपण विकली होती मित्र म्हैस. ज्यावेळेस घेतली होती त्यावेळेस पुण्यावरून लॉटमध्ये परत रिटर्न आणली म्हैस. तर हा व्हिडिओ दाखवायचा एकच पर्पज आहे की चांगल्या दूध देणाऱ्या म्हशी भरपूर दिवस दूध देतात. फक्त ब्रीड चांगलं असलं पाहिजे. आणि टॉप क्वालिटीचं ब्रीड आहे मित्र. ही म्हैस आहे एकदम एक्सलंट क्वालिटीची म्हैस आहे. धार वगैरे बाकी सगळीच गुणवत्ता बघू शकता. म्हैस पूर्ण जेड ब्लॅक आहे. कुठंही पांढरा डाग नाही, टिपका नाही, किंवा शेपटाला सुद्धा एक केससुद्धा पांढरा नाही आहे. एकदम सुपर क्वालिटीची मुर्रा आहे मित्र. जर चांगलं ब्रीड असेल तर काय फायदा होतो ह्याच्यासाठीच हा व्हिडिओ दाखवतो मित्र. बाकी व्हिडिओ दाखवायचा काहीच उद्देश नाही आहे. म्हैस प्युअर ब्रीडची जर असेल तर तुम्हाला 1 वर्षभर मोरासुद्धा चांगली दूध देते. कारण की बऱ्याच म्हशी मी दाखवल्यात मित्रांनो. ही म्हैस ह्याच्यासाठीच दाखवतो आहे की हे बघू शकता धार वगैरे एकदम सुपर क्वालिटीची. बादली आगे ना संतोष पीछे नाही आती भाई सभी. एकदम सुपर क्वालिटीची धार वगैरे म्हशीची. सड वगैरे आणि मिल्किंग मशीनने मिल्किंग केलेलं आहे. साधारणतः 18-19 लिटर दूध दिलेली म्हैस आहे मित्र. ही आपल्या चॅनलचा सगळ्यात पॉप्युलर व्हिडिओ आहे, त्यामध्ये ही म्हैस 3 नंबरला होती. ह्या म्हशीसाठी मला बऱ्याच लोकांचे फोन आले होते मित्र. कमीत कमी भरपूर फोन आले होते. तर म्हशी खरेदी करताना क्वालिटीवर भर द्या मित्र. जर क्वालिटी असेल ना तर तुम्हाला काहीच बघायची गरज नाही मित्र. एकदम दुधाची क्षमता खूप चांगली राहते. आणि मिल्किंग मशीनने मिल्किंग करता येते मित्र. या म्हशीची त्या मालकाकडे पहिलं मिल्किंग मशीननीच मिल्किंग करत होते. मला आधीमध्ये फोन पण येत राहतात. मिल्किंग मशीनने मिल्किंग करू शकतात किंवा मशीन तर 100% करू शकतात मित्र. आणि सक्सेस पण आहे मिल्किंग मशीनने. काही प्रॉब्लेम नाही आहे किंवा काही फॉल्ट नाही आहे. आणि व्यवस्थित दूध निघलं जातं. फक्त सड व्यवस्थित पाहिजेत मशीनचे. सड जर व्यवस्थित असेल तर म्हशीची मिल्किंग आरामात होती. अशा चांगल्या मुर्रा म्हशींचे व्हिडिओ ह्याच्यासाठी दाखवतो मित्र की तुम्हाला सुद्धा समजलं पाहिजे की मुर्रा म्हैस किती दिवस दूध देते. आता म्हैस लागवड लवकर केलेलं नाही म्हणून म्हशीने साधारणतः सगळे दिवस धरत 1 वर्ष झालं मित्र. आज बी म्हशीला 2 टायमाचं 10-11 लिटर दूध आहे. तर ह्याच्यावरून हे शिकायला भेटतं मित्र की चांगल्या क्वालिटीची म्हैस असेल तर लॉंग टाईम दूध देते. 10 लिटर तरी दूध धरा. आज 1 वर्ष जरा लगातार म्हैस 10 लिटर प्लस दूध देते. ह्याचा अर्थ असा आहे मित्र की ब्रीड दूधच देतं. आणि असल्या चांगल्या म्हशींचे प्रोजनी तयार करणं किंवा वासरं तयार करणं खूप गरजेचं आहे. ह्या सगळ्याच पर्पजसाठी हा व्हिडिओ आहे मित्र. म्हैस आपण आज विकलेली आहे. आपलेच मित्र आहेत बेलवंडीला जाणार आहे मित्र. शिरूरच्या पुढं बेलवंडी आहे. तर जाणार होती म्हैस म्हणूनच जाता म्हशीचा व्हिडिओ बनवला मित्र. आणि एकदम धारणा एकदम भारी आहे. तर असे ज्याच म्हशीच्या चांगल्या धार असतात ना पिळायला, एकदम सॉफ्ट एकदम हलकी, त्या म्हशी चांगलंच दूध काढतात. आणि त्यांनी खास ब्रीडिंगसाठीच घेतलेली. त्यांना पण ब्रीडिंगवर काम करायचे किंवा चांगली प्रोजनी तयार करायची, वासरं चांगले तयार करायचे त्याच्यासाठी. आणि म्हैस जवान आहे मित्र. किती येताची काय आपल्याला काहीच माहीत नाही, पण म्हशीवर बघून सांगतो की म्हैस कवळी आहे. म्हैस जास्त दिवसाची वेलेली म्हणजे जास्त वयस्कर नाही आहे, व्यवस्थित म्हैस आहे. अशा चांगल्या क्वालिटीच्या खाट्या म्हशीसुद्धा कुठं जाणं किंवा इकडं तिकडं वाईट मार्गला जाऊ नये हाच पर्पज आहे मित्र. चांगल्या म्हशी परत आता त्यांना ती चांगल्याशीला सिमेंट्स पण भरवणार आहे चांगल्या क्वालिटीचं.
जेणेकरून हिचं येणारी प्रोजनी चांगली येईल 100% आणि दूधचीच येईल. त्याच्यामुळे दूध लाईनच्या म्हशीवर जोर द्या मित्रांनो. दूध लाईन तयार करणं खूप गरजेचं आहे. 4-5 मिनटात दूध काढून होतं मित्रांनो हातावर सुद्धा. की जर एकदम पिळायला जर चांगली म्हैस पिळायला जर चांगली म्हैस असेल ना तर दूध लवकर काढून होतं फास्टमध्ये एकदम. वो मार रहे संतोष उसको जलते मित्रांनो. महाराष्ट्रात सुद्धा बऱ्याच ठिकाणी चांगले सिमेंट्स भेटतात. तुम्ही तुमच्या मशीनला पण सिमेंट्स वापरा मित्रांनो. 10-12 लिटरच्या मशीनला बी चांगले सिमेंट जर भरले तर निश्चितच पुढची येणारी प्रोजनी चांगली येईल आणि 12, 15, 16, 15 प्लस लवकरच होईल ती. त्याच्यामुळे जे आहे त्या मशीनला सुद्धा तुम्ही चांगले सिमेंटचा वापर करा. 100% तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल. आज 6 मिनटात हे बघू शकता मित्रांनो. फेस जरी पकडला तरी पण 5 लिटर दूध आहे म्हशीचं. दाखवायचा उद्देश हाच आहे की म्हैस चांगली दूध लाईनची आहे. पहिला हिचा व्हिडिओसुद्धा टॅग करतो मित्रांनो. एकदम पातळ चमडीची म्हैस आहे. म्हैस बघून घ्या मित्रांनो. पूर्ण जेड ब्लॅक आहे. सड दूध वगैरे काढलं सड कसे होतात एकदम व्यवस्थित. शेर मिल्क फेन वगैरे सुद्धा अतिशय टॉपची आहे. त्यांच्याकडे गेली त्यांना चांगल्याच वासरं देईल आणि चांगलेच बच्चे तयार होईल. 1 जून 2024चा सकाळचा व्हिडिओ आहे मित्रांनो आजचा. जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या. असे चांगले व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न आहे. तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र.